अवघी दुमदुमली मराठवाड्याची पंढरी. जालना शहरात आषाढी एकादशी निमित्त आनंद स्वामी पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात साजरा. जालना शहरात आषाढी एकादशी निमित्त श्री आनंदी स्वामींचा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात साजरा. भज गोविंद भज गोपाल स्वामी आनंदी दीनदयाळच्या घोषणाने प्रति पंढरपूर अशी ओळख असलेली जालना नगरी दुमदुमून गेली. पंढरपूर येथे विठोबा रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला लाखो भक्त हजेरी लावतात. तसेच जालना येथील श्री आनंदी स्वामी महाराजांची आषाढी यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते. हजारोंच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात. 300 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला मराठवाड्याची पंढरी म्हणून विशेष ओळख आहे. आषाढी एकादशी निमित्त जालना जिल्ह्यात गावोगावी दिंड्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा रविवार 6 जुलै रोजी भरला. जालना शहरातील श्री आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. यात्रा महोत्सवाची परंपरा सुमारे 300 वर्षे जुनी असल्याचे बोलले जाते. यावेळी वारकरी, भजनी मंडळी, ढोल ताशा पथक, मल्लखांब, दंड फिरवणे, लाठ्या काठ्या फिरवणे, लेझिम, फुगडी आदी कार्यक्रमात भाविक अक्षरशः दंग झाले. सकाळी निघालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. संत श्री आनंदी स्वामींनी जेथे समाधी घेतली त्या जुना जालना शहरातील मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी यात्रोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशी निमित्त या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. 7 दिवस प्रत्येक दिवशी आनंदी स्वामी महाराजांचे वेगवेगळे देवदर्शन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शिवपार्वती रूप तर दुसऱ्या दिवशी अन्य रूपामध्ये दर्शन घेतले जाते. रविवारी आषाढी एकादशी निमित्त आनंदी स्वामींच्या मूर्तीच्या चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मिरवणूक मार्गावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्त जालना शहरातील शनी मंदिर परिसरामध्ये यात्रा भरलेली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्री आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक सोहळ्यात मल्लखांब, दांडपट्टा चालवणे, लाट्या काठ्या चालवणे, दंड फिरवणे यासारख्या कसरतींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय ढोल ताशांच्या पथकातील संघाने सामूहिक वादन करून मंत्रमुग्ध केले. आषाढी एकादशी निमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते भाविकांनी भक्तांसाठी उसळ, केळी, चहा, दूध, उपवास आदी फराळाचे वाटप केले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी फराळाचा आस्वाद घेतला.